ऑक्टोबर छाटणीनंतर माझ्या टेरेसवरच्या गार्डनमध्ये काय काय बदल झालेत आणि किती छान प्रकारे झालेत ते मी दाखवते. आता हे पहिलं आहे स्टार फ्रूट. तर ह्या स्टार फ्रूटला परत मोहर आलं आहे. हे बघा दिसत असेल. आता चौथ्यांदा तरी आला असेल हा मोहर ह्या वर्षात. आणि फळं पण खूप लागली, खूप खाल्ली. हे नॅन्सचं झाड आहे. हे छाटल्यानंतर असं वरपासून खालपर्यंत छान फुटलेलं आहे. आपल्या ह्याच्यासारखी ह्याला फळं येतात, भोकरासारखी फळं येतात, पण तशी चिकट नसतात. हा कढीपत्ता हा छाटला नाही, त्यामुळे पहिली जुनी पानं खराब झाली, आता नवीन आलेली चांगली आली आहेत. आणि त्याला अशी इथं फ्लॉवरिंगसुद्धा आलेलं आहे, पण ते मी काढून टाकणार आहे कारण त्याच्यामुळे झाडाची वाढ खुंटते. इथं मोगरा, हा जाईचा वेल, हे सगळं खूप छान फुटलेत. हा सोनचाफा आहे आणि त्याच्यावरती हा द्राक्षाचा वेल आहे. ह्यावर्षी अति पाऊस झाला आणि छाटणीला असा उशीर झाल्यामुळे त्याला एवढी काय द्राक्षाचे घड लागले नाहीत. नाहीतर दरवर्षी 30-40 लागतात, मग भरपूर बुलबुल असतात, त्यांची घरटी होतात, त्यांची वीण होते. पण ह्यावर्षी खूप त्या पावसामुळे प्रॉब्लेम झाला आहे. आता ही आहे कातरलेली जास्वंद. ह्याला आता छान फुटली आहे, कळ्या यायला लागलेत. आणि आता त्याच्या शेजारी आहे हे कुंद्याचं झाड. आता फुलायला लागली आहेत वरती, पण इतकं कळ्यांनी भरलं हे की जेव्हा हे हळूहळू असं फुलायला लागेल तेव्हा ते अगदी चांदण्यासारखं दिसायला लागेल. चांदण्यांचं झाड असं दिसायला लागेल. हे बघा अशी लागली आहे सुरुवात फुलं लागायला. त्याच्या शेजारी हे लिंबाचं झाड आहे. अति पावसामुळे खूप लिंब लागली होती, पण ती सगळी गळून गेली आहेत, एवढीच शिल्लक आहेत. त्याच्या शेजारी हे साधं लिंबाचं झाड आहे. त्याला फ्लॉवरिंग किती आलं आहे बघा, भरपूर फ्लॉवरिंग आलेलं आहे. सेटिंग पण झालेलं आहे. लिंबू काही काही लागलेले आहेत मोठे मोठे. त्याच्या शेजारी हे चिक्कूचं झाड आहे. ह्या चिक्कूच्या झाडाला एक चिक्कू लागला आहे, पहिल्यांदाच आलं आहे. आणि हे आहे आपलं तुळशीचं झाड, तुळशी कट्टा आणि तुळशीचं झाड. त्याच्या शेजारी हे प्राजक्ताचं झाड आहे, मस्त फुटले. तगर आहे, ही पांढरी जास्वंद आहे. आणि हा पानाचा वेल आहे. आत्ताही खूप छान आहे, पण पावसाळ्यामध्ये खूपच होता, इतका भरगच्च होता. जरा कमी झालं आहे, पण आहे आत्तासुद्धा त्याला आहे. हे जामचं झाड आहे, भरपूर फळं येऊन गेलेली आहेत. छाटणीनंतर मस्त फुटलं आहे. इथे परत सोनचाफा आहे. इथे हे मधुमेहावरती हे पान खातात म्हणून हे दिलेलं आहे झाड, ते पण छान आलं आहे. आणि आता हे झाड दाखवतील लांबून. हे बघा हे झाड, हे बेगेने फ्रूट म्हणून एक बेरीचा प्रकार आहे. त्याला मोहर खूप आलेला आहे. प्रत्येक शेंड्याला हे बघा, प्रत्येक शेंड्याला भरपूर मोहर आलेला आहे. हे बघा, सगळीकडे मोहर आलेला आहे. आता हे फळ कसं आहे ते त्याला लागल्यावरच कळेल. त्याच्या शेजारी हे ब्लॅकबेरीचं झाड आहे. यावर्षी काही ह्याला ब्लॅकबेरी लागले नाहीत, पण झाड छान आहे, चांगलं एवढं झालं आहे खोड मस्त. हे आहे घंटी जास्वंद. त्याचीही छाटणी केलेली, छान फुटले. त्याच्यानंतर हे बघा, हे 4 वर्षाचं झाड आहे. हे राय आवळ्याचं, पण अजून काही आवळे आलेले नाहीत, मोहर आलेलं नाही आहे. पण झाड छान वाढले, तर यावर्षी लागतात का बघायचं. आणि त्याच्या शेजारीच हे आहे आता तुतीचं झाड. हे बघा तुत्या बघा, शाही तुती
लावलेलं आहे. ह्या तुती किती लागलेत बघा. खालच्या फांद्या आहेत. असं सगळं वरपर्यंत लागलेले आहेत. भरपूर लागलेत आणि अगदी साखरेच्या पाकात घोळवल्यासारख्या गोड आहेत. आणि मागच्या वेळेला मी एक स्पेशल व्हिडिओ करून टाकला होता ह्या कोरल बेरीचा. त्यावेळेला हिरवे होते, पण आता सगळे काळे काळे झालेत. अगदी जवळनं बघा, गुच्छच्या गुच्छ. भरपूर बुलबुल आहेत हे आणि बाकीचेही पक्षी आहेत. त्याच्या खाली असं आपल्या जांभळाचा कसा सडा पडतो तसा पडलेला असतो. त्याच्या शेजारी हे पेरूचं झाड आहे. ह्या पेरूच्या झाडाला 4 पेरू लागलेत. ते आम्ही खाल्ले. चवीला खूप सुंदर आहेत. आत पिंक कलर आहे, पण त्याच्यावरती जरा आता रोग आला आहे, कीड आली आहे. मला औषध फवारावं लागेल. त्याच्या खाली हे वडाचं बोन्साय आहे 10 वर्षाचं. थोडं बोन्साय केलेलंच मी आणलं होतं छोटं. आता बघा इथं एक केव्हा तरी मी बी टाकलेली, ती भोपळ्याची बी उगवून आली आहे शेजारीच. त्याच्यावर पुदिना आहे आणि इकडं आहे हा सब्जा. तर अशी ही छाटणीनंतर मस्त फुटलेली पानं फळं आलेली ही माझी बाग आहे. आणि एक गंमत दाखवते. तर ह्या कोपऱ्यात ही 5 रोपं आहेत, मोहगनीची रोपं आहेत. आम्ही शेत घेतलं तर माझ्या काकांनी अगदी हौसेने रोपं बनवली शेतात लावण्यासाठी. आणि आता माझ्या शेतात कायम आठवण राहील माझ्या काकांची की त्यांनी मला ही रोपं बनवून दिलीत. मस्त दिलेली आहेत त्यांनी रोपं बनवून. खूप हौस आहे त्यांना झाडांची. तर असा हा माझा छोटासा टेरेसवरचा बगीचा आहे. मला आनंद झाला हे पानं फुलं फूट फळं सगळं बघून, म्हणून मी तो तुमच्यावर शेअर केलं आहे. थँक्यू.